जय श्रीराम. कोल्ड वॉटर पिल्याने फॅट बर्न होतं का? म्हणजे थंड पाणी पिल्याने आपलं फॅट बर्न होतं का? भरपूर जणांच्या डोक्यात असतं की थंड पाणी प्यायचं ज्याच्याने आपलं फॅट लवकर वितळत असतं, म्हणजे लवकर निघून जात असतं, हे भरपूर जण सांगत असतात. तर मित्रांनो, याची खरी मात्रा काय आहे, याची हे मीथ आहे का काय, याबद्दल मी आता तुम्हाला क्लिअर करणार आहे. म्हणून भरपूर जण काय करतात माहिती का, त्यांचे डाएट करत असताना किंवा वर्कआउट करत असताना भरपूर जण आहे ना, जिम मधून पाणी न घेता ते घरूनच बॉटलमध्ये थंड पाणी आणत असतात. आणि त्यांचं एक असं म्हणणं असतं की वर्कआउट करताना जर थंड पाणी पिलं तर लवकर फॅट बनवतं, मसल डेफिनेशन लवकर दिसते. आणि भरपूर जण असं करतात, ते ज्यानंतर घरी डाएट करत असतात की 4-5 मील घेत असतात, त्यामध्ये सुद्धा ते थंड पाणी पित असतं. 1-2 ग्लास असे ना, पण थंड पाणी पितात असतं. तर त्यांना असं एक असतं की डोक्यात असतं की थंड पाणी पिल्याने लवकरात लवकर फॅट बनवतं. पण मित्रांनो, खरं कारण असतं जेव्हा आपण थंड पाणी पितो ना, त्याचे तुम्हाला एक रिझन सांगतो. जेव्हा थंड पाणी पितो ना, तर आपले शरीर हे मधून थंड झालेलं असतं. मग ते गरम करण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात कॅलरीज बर्न करावं लागतं, म्हणजे जास्त मेहनत घ्यावी लागते. त्याच्यामुळे आपलं काही प्रमाणात फॅट बर्न होत असतं. पण एक लक्षात ठेवा, हा खरं मेन रिझन, कारण की ऑलरेडी बॉडी मधून थंड झालेली असते थंड पाणी पिल्याने. तर ती गरम करण्यासाठी, चांगली हीट करण्यासाठी आपल्याला जे काम करतो आपण, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आपण काम केलं तर आपल्याला घाम वगैरे या गोष्टी येत असतात. त्यानंतर आपलं फॅट पण होत असतं किंवा जास्त कॅलरीज आपल्याला जाळल्या जात असतात. म्हणून त्यामुळे थोड्याफार प्रमाणात हे फॅट बर्न होत असतं. पण एक लक्षात ठेवा, नुसतं थंड पाणी पिल्याने पूर्णतः फॅट बर्न होत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर कॅलरी डिफिशिएट करून डाएट करावं लागेल, प्रॉपर वर्कआउट करावं लागेल, डेली कार्डिओ नाही करावं लागेल, त्यासोबत तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा करावी लागेल, प्रॉपर वॉटर इंटेक चांगल्या पद्धतीने करावं लागेल. या गोष्टी तुम्हाला ओव्हरऑल सर्व करावं लागेल. तेव्हा थंड पाणी पिल्याने प्रॉपर तुमचं फॅट लॉस होणार आहे. नुसतं थंड पाणी पिल्याने फॅट लॉस वगैरे या गोष्टी होत नाही. नॉर्मल काही प्रमाणात तुम्हाला भेटेल, पण तुम्हाला प्रॉपरली ओव्हरऑल जर फॅट लॉस करायचा असेल तर तुम्हाला या गोष्टी ज्या मी सांगितल्या, तुम्हाला कॅलरी डिफिशिएट करून डाएट करावं लागेल, हाय प्रोटीन घ्यावं लागेल, वॉटर इंटेक चांगला करावा लागेल, वर्कआउट नुसता कार्डिओ नाही करावं लागणार तुम्हाला, वर्कआउट सोबत म्हणजे जो वर्कआउट करतो कार्डिओ सोबत तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा करावं लागेल. या ओव्हरऑल सर्व गोष्टी करून तेव्हा तुमचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. म्हणून नुसतं थंड पाणी पिल्याने थोड्याफार प्रमाणात फॅट लॉस होतो, ओव्हरऑल फॅट लॉस होत नाही. म्हणून थंड पाणी पित असाल तर त्यासोबत या गोष्टी घ्या, तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. तर मित्रांनो, आता आपला असा विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय श्रीराम.